आपल्या माना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. आमच्या जिवंत आणि तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला उंचावतो, तुझ्या नावाला गौरव येतो प्रभू, कारण तू चांगला परमेश्वर आहेस. प्रभू आजच्या संध्याकाळच्या समय तुझ्या भवनामध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये येण्याचं भाग्य दिलंस, प्रत्येकाला तू इन्स्पायर केलंस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. हे घर प्रभू तू उपलब्ध करून दिलंस प्रभू, त्या घराला मोठा आशीर्वाद दे प्रभू. आणि प्रभू तुझ्या महिमेसाठी आणि तुझ्या गौरवासाठी त्याचा उपयोग होते प्रभू. हे सर्व घर प्रभू मी तुझ्या हाती देतो, तुझ्या पवित्र रक्ताखाली आणतो. सर्व स्पिरिटनं प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावात मी बंदिस्त करतो प्रभू. सर्व सैतान प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाइंड करून हाकलून देतो प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याचा प्रियमेनेस आमच्यामध्ये तू उपस्थित कर प्रभू, आणि हो दे प्रभू तुझ्या नावाची स्तुती, महिमा, प्रशंसा, गौरव. प्रभू आमच्यातून घडलेल्या सर्व न्यायप्रदाची आम्हाला तू क्षमा कर प्रभू. तुझ्या पवित्र रक्ताखाली आम्ही येतो, शुद्ध कर, पवित्र कर, आशीर्वादित कर, आणि तुझ्या महिमेसाठी आणि तुझ्या गौरवासाठी सर्व काय होते असे मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो प्रभू. प्रत्येकाला तू सहाय कर. आत्मा मंडळास काय सांगतोय, ज्याला कान आहे तो ऐकू. ते आध्यात्मिक कान प्रभू आम्हा प्रत्येकाला दे प्रभू. आळस, कंटाळा, सर्व जोखड बंधन प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या नावात मी तोडून टाकतो प्रभू. प्रत्येकाला प्रभू तू इन्स्पायर कर, उत्साहित कर, आणि हो दे तुझ्या नावाचा स्तुती, महिमा, प्रशंसा, गौरव प्रभू. प्रभू मी मागे हटतो प्रभू, या पुलपीचा ताबा तू घे. माझी अवस्था तू जाणतोस, फक्त तुझ्या कृपेने दयेने मी वाचला गेलेलो आहे. तर प्रभू तुझ्याकडे विनंती करतो प्रभू की मी मागे हटतो, या सर्व पुलपीचा ताबा तू घे, माझा कंट्रोल तुझ्या हाती घे प्रभू. आणि प्रभू प्रत्येक शब्द तुझ्या स्वर्गीय भांडारातून येऊ दे प्रभू. जसं संत पॉल म्हणतो की मला अंशतः कळता आणि अंशतः संदेश देता येतो, जर संत पॉलाची ही अवस्था असेल तर प्रभू माझी अवस्था काय आहे प्रभू. मी काहीच नाही, धूळ, माती आणि राख आहे प्रभू. मी मागे हटतो प्रभू. प्रत्येक शब्द तुझ्या स्वर्गीय भांडारातून पाठव, वचनातून प्रभू बोलण्यासाठी मला तू सहाय्य कर, मला तू लीड कर, गाईड कर. तुझ्या पवित्र आत्म्याने मला तू अभिषिक्त कर, आणि इथून बोलणारा आणि तिथून ऐकणारा देखील तू असू दे, जेणेकरून सर्व महिमा, सर्व गौरव प्रभू तुला मिळू दे. आमची इच्छा आहे की तू वाढला जावा आणि आम्ही घट्ट जाऊ दे, म्हणून तुझ्याकडे विशेष प्रार्थना विनंती करतो प्रभू. हे वचन तू आशीर्वादित कर, आणि प्रभू सर्व काही तुझ्या महिमेसाठी आणि तुझ्या गौरवासाठी होते अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आज भाऊ स्टँडली आमच्यामध्ये नाही आहेत, जे कुठे ते प्रवास करत असतील प्रभू, त्यांना तू जर्नी मासी प्रोव्हाइड कर प्रभू, प्रोव्हाइड कर, आणि होते तुझ्या नावाचा स्तुती, महिमा, प्रशंसा, गौरव. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. पुढे वेळेस मी तुझ्या हाती देतो. आम्ही इथे आहोत, जेवू शकलो नाही, आम्हा सर्वांचा आत्मा, प्राण, देह तुझ्या हाती समर्पित करून ही छोटीशी प्रार्थना ताणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि गौरवनात मागतो, म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? आमेन. परमेश्वराला रिक्वायरमेंट जास्त नाही. जिथं दोघं किंवा तिघं माझ्या नावाने जमलेले आहेत त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. आणि प्रॉफिट म्हणतात द कॅरेक्टर ऑफ द चर्च दॅट जीजस लुक्स फॉर. जे चारित्र्य आहे मंडळीचं, ज्याच्यासाठी येशू ख्रिस्त बघत आहे, ते काय आहे? नॉट वेदर इट्स अ बिग बिल्डिंग, ती एखादी मोठी बिल्डिंग असायलाच पाहिजे असं काही नाही. वेदर इट्स अ ग्रेट डिनॉमिनेशन, कुठला मोठा संप्रदाय असायला पाहिजे असं काही नाही. वेदर इट्स अ बिग मेंबरशिप, खूप जास्त मेंबरशिप असायला पाहिजे, 2000, 3000, 5000, याची पण परमेश्वराला गरज नाहीये. He promised to meet with wherever 2 or 3 are gathered together. तो तिथेच मिळतो जिथं दोघं किंवा तिघं त्याच्या नावाने जमलेले आहेत. काय तुम्ही आमेन म्हणाल? ट्रुली दॅट्स वेअर द ट्रू बिलीव्हर रेस्ट हिज होप. तिथेच आपल्या सगळ्यांच्या आशा काय झालेल्या आहेत, टेकलेल्या आहेत. इज अपॉन द वर्ड ऑफ गॉड विंडिकेटेड इन ट्रूथ. काय प्रकट होतात कशामध्ये? सत्यामध्ये. व्हॉट इट इज, जे आहे. चूज बाय हिज वर्ड, जे निवडलेलं कशाने? त्याच्या वचनाने. नॉट अ वर्ल्डली लव्हिंग ग्रुप, दे हेट दॅट. नॉट अ वर्ल्डली लव्हिंग ग्रुप, जिथे खूप लोक असेल, खूप सांगतील आमच्यामध्ये खूप प्रेम आहे, आणि जिथे वचन नसेल, वचन कुठलं? या युगात प्रकट झालेलं वचन, ते जर नसेल, दे हेट दॅट. ते काय करतात? त्याचा तिरस्कार करतात. पण तो आपण जे इथे आहोत, आपण काय करतो? येशू ख्रिस्तावर प्रेम करतो. आमेन. आपण उघडूया आपला जो विषय तोच आपण पुढे कॅरी करणार आहोत. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे.
आमेन. आपण उघडूया लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 1 आणि मत्ती शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 9 ते 13 आपण वाचणार आहोत. आणि अजून एक वचन तुम्हाला वाचायला लावतो. शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 48 आपण वाचणार आहोत. सर्वप्रथम आपण उघडूया लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि वचन 1 आपण वाचणार आहोत. 11:1 कोणीतरी वाचा. मराठी इंग्लिश. And it came to And it came to pass that as he was praying in a certain place, when he sees one of his disciples इन अ सर्टन प्लेस yeah, असं लिहिलंय का मंदिरातच? no, कारण बाबांनी जसं आपण वचन वाचलं त्याची रिक्वायरमेंट एकच आहे, जिथे दोघं किंवा तिघं माझ्या नावाने जमलेले आहेत. amen. मग प्रॉफिट मध्ये मग एखाद्या भर पावसामध्ये पण तुम्ही उभे का नाही राहत? एखाद्या खोपटामध्ये पण का नाही उभे राहत? हा, त्याची रिक्वायरमेंट जास्त नाहीये. Yes. जिथं दोघं किंवा तिघं तिथं त्याचं नाव पाहिजे. नाव कुठलं पाहिजे? या युगात प्रकट झालेलं सत्य वचन. हा, परत वाचा भाऊ. सॉरी. And it came to pass that as he was praying in a certain place, when he sees one of his disciples said unto him, Lord, teach us to pray, as John also taught his disciples. आमेन. मत्ती शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 9 ते 13. After this manner, therefore, pray ye, our Father, which art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done in earth as it is in heaven. Give us this day our daily bread, आमेन. and forgive us our debt, as we forgive our debtors. And lead us not into temptation, but deliver us from evil. For thine is the kingdom, and the power, and the glory forever. Amen. आमेन. आणि योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 48 वचन. 6:48. 6:48 नको वाच. 6:48. I am that of life. ब्रेड And ऑफ that bread of life. ब्रेड ऑफ. आमेन. प्रभू वाचलेलं वचन आशीर्वादित करू. आपण आपल्या जागेवर बसूया. गिव अस आवर डेली ब्रेड. गिव अस डे बाय डे आवर डेली ब्रेड. प्रतिदिन रोज द्या आम्हाला. आणि भाव बहिणींनो, गेल्या दिवसांमध्ये आपण सर्व काही बघत आलेलो आहोत की काय अरण्य आहे आणि काय उपासमार आहे, काय संकट आहेत आणि काय भूक आहे आणि काय भाकरी आहे. मला वाटतं ब्रदर्सना परमेश्वर त्याच प्रकारे लीड करत आहे. सीड, जसं ब्रदर जॉनीने अब्राहम सीड आफ्टर हिम, ब्रदर स्टॅनलीने पण सीडला टच केलं होतं. म्हणजे एकंदरीत पवित्र आत्मा आपल्याला लीड करत आहे का? तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आणि आपण ह्या भुकेला, या अरण्याला आणि या दुष्काळाला घेऊन आपण आज विषय बघणार आहोत. हा भुकेला आणि अरण्याशी निगडीतच आहे, दुष्काळाशी निगडीत आहे. आणि आजच्या संदेशाला मी नाव देऊ इच्छितो, द रिस्टोरेशन ऑफ द ब्राईड इन द एंड टाइम, किंवा आपण रिडेम्पशन ऑफ ब्राईड पण म्हणू शकतो. वधूची या अंतिम काळामध्ये सुटका किंवा पुनर्स्थापना कशा प्रकारे आपण घेऊ शकू. आणि त्यासाठी मला वाटतं आपण डायरेक्ट विषयाला हात घालूया. प्रॉफिट सारखं आपल्याला, कारण प्रॉफिटला पवित्र आत्मा लीड करतो आणि तो बऱ्याचशा गोष्टी सांगतो. पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण डायरेक्ट मुद्द्याच बोलूया. आपण उघडूया रुथ याचा 1ला अध्याय, द बुक ऑफ रुथ. आपण बघणार आहोत रुथ या पुस्तकातून की वधूचं जी सुटका आहे ती कशी झालेली आहे. आमेन. 1ला अध्याय आणि 1लं वचन वाचूया आपण. पान क्रमांक 329 आहे मराठी बायबल. कोणीतरी वाचा मराठी इंग्लिश.
हा ब्रदर पहिला अध्याय आणि पहिलं वचन. नाव It came to pass in the days when the judges ruled that there was a famine in the land, and a certain man of Bethlehem, Judah, went to sojourn in the country of Moab, he and his wife and बस. his two sons. येस, आमेन. इथे आपल्याला दिसतं की एक परिस्थिती आलेली आहे आणि त्या परिस्थितीमुळे जी नामी जी आहे, नामी आणि तिच्या 2 सुना, संपूर्ण कुटुंब काय केलेलं आहे, इस्रायलचा देश सोडून मवाबा ठिकाणी, मवाबच्या देशात राहायला गेलेले आहेत. आणि त्याला कारण काय आहे? दुष्काळ, फॅमिन. फॅमिन, राईट. म्हणजे अशी परिस्थिती आलेली आहे की त्यांना तो प्रदेश सोडावा लागत आहे. कधी कधी ही स्थिती आपली पण होते. आपण आपल्या बुद्धीने चालतो आणि कधी कधी आपण काय करतो, आपलं प्रॉमिस लँड काय आहे? वचन. आपली एखाद्या बिलीव्हरची पोझिशन कुठे आहे? वचनामध्ये आहे. जर वचनामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही सैतानाला कुठे, कधी आणि कसे हरवू शकता. पण जर तुम्ही वचनाच्या बाहेर जात असाल तर मग काय खरं नाही. म्हणून आपल्याला बघायचं आहे की आपण वचनामध्ये आहोत की नाही, राईट. आणि भाऊ बहिणींनो, तुम्हाला सगळं या गोष्टी ठाऊक आहे. आपल्याला मेन मुद्दा आज रूथला आपण वेगळ्या अँगलने बघणार आहोत. आमेन. काय तुम्ही माझ्याबरोबर आहात? आणि आपण 6वं वचन वाचूया. बायबल हँडी ठेवा, आपण वाचणार आहोत. सहावं वचन वाचा. पहिला अध्याय आणि 6वं वचन. Then she arose with her daughters in the law, that she might return from the country of Moab, for she had heard in the country of Moab how that the Lord had visited his people in giving them bread. आमेन. आणि तिने ऐकलेलं आहे, तिचं परत येण्याचं कारण पण शेवटी भूक आहे. तिने ऐकलं काय की इस्रायलच्या परमेश्वराने काय केलेले आहे? भाकरीची व्यवस्था केलेली आहे. म्हणून ती मोआब देश सोडून पुन्हा काय करत आहे? इथे आले. म्हणजे भूक हा तिचा जाण्याचा आणि येण्याचा एक कारण आहे, राईट. आपण 16 वचनामध्ये येऊया. सॉरी, 16 नको, 15 पासून वाचा. And she said, Behold, thy sister-in-law is gone back unto her people and unto her gods. Return thou after thy sister-in-law. हा, इथे काय झालेलं आहे? तिची जी जाऊबाई आहे अर्पा, ही अर्पा जी आहे तिने काय केलेलं आहे? डिसिजन बदललेला आहे. कारण प्रॉफिट म्हणतात की ती प्री डेस्टिनेटेड नव्हती, पूर्वी निवडलेली नव्हती. म्हणून तिने डिसिजन घेतला, चला कशाला जायचो, इकडे आपली व्यवस्था बरी आहे. जुने लोक आहेत, जुन्या मैत्रिणी भेटल्या असतील, आहे ना, जुने सगळा माहोल भेटला असेल, तिथे मी रमली, कशाला जायचं आता परत इस्रायलमध्ये जाऊन काय करणार? नवरात्र मेला, बरोबर ना, इथे बरी आहे मी. काय झालेलं आहे? तिने प्रॉमिस, देवाच्या वचनाला काय केलेलं आहे? रिजेक्ट केलेलं आहे, पुकारलेलं आहे. आणि काय केलेलं आहे? ती तिथेच आहे. मग ती सांगते ना, मी बघ तुझी जाऊ आहे ती परत आपल्या देशामध्ये गेलेली आहे, तुला जायचं असेल तर तू पण जाऊ शकते. फ्री मॉरल एजन्सी. परमेश्वर जबरदस्ती करत नाही. येशू ख्रिस्ताकडे आले, तुम्हाला पण जायचं असेल तर जा, रस्ता मोकळा आहे. देवाचं आपल्या वाचून कोणा वाचून अडत नाही. कारण तो धोंड्यापासून देखील अब्राहामाचे पुत्र तयार करू शकतो. मग आपलीच जबाबदारी आहे की आपण वचनाला कशा प्रकारे बघतो. आपलं एक कर्तव्य आहे की आपण वचनाशी एकनिष्ठ आहोत की नाही. आमेन. आणि 16वं वचन वाचा. And Ruth said, Entreat me not to leave thee or to return from following after thee. Whither thou goest, I will go, and where thou loadest, I will load. Thy people shall be my people, हालेलुया. thy God my God. गॉड, हालेलुया. भावनेनं रूथ जी आहे ती एक परराष्ट्रीय आहे, राईट, जेंटाईल आहे. तिथे आपल्याला आज प्रत्येकाला उभं करायचंय.
ही जी आहे ही काय मूर्तीपूजक आहे. रुथ जी आहे काय मूर्तीपूजक आहे. परंतु तिने ऐकलं असेल की इस्रायलाचं परमेश्वर जाम भारी आहे. ती काय केलं, तिने तिच्या सासूची एकनिष्ठ राहिली. तिची जाऊ जरी गेली तिच्या लोकांकडे, तिच्या देशात, तिच्या दैवतांकडे, तिने तसं नाही केलं. आणि तेव्हाच परमेश्वरांनी तिची दखल घेतली. पण ही फार मोठी गोष्ट आहे. तुमचा डिसिजन जो आहे हा फार मोठा पार्ट याच्यामध्ये प्ले करतो. तुमचा डिसिजन काय आहे, तुम्हाला वचनाबद्दल तुमचा डिसिजन काय आहे. प्रत्येक जणाबरोबर इंडिव्हिज्युअल आहे. ब्रदर जनूने डिसिजन घेतला, सिस्टर मोनिकानी पण डिसिजन तिच्या ह्याच्याप्रमाणे घ्यायला पाहिजे, कारण फ्री मॉरल एजन्सी आहे. माझ्या नवऱ्याने घेतला म्हणून माझा पण डिसिजन असं नाही. प्रत्येक इंडिव्हिज्युअल आहे अफेअर, इंडिव्हिज्युअल अफेअर, राईट. मग इथे जी रूथ जी आहे तिने काय केलेली आहे, कारण प्रॉफिट म्हणतात की ती पूर्व निवडलेली होती. तिची निवड आधीच झाली होती युगाच्या प्रारंभ अगोदर. आणि म्हणून तिला बाय रिव्हलेशन हे कळलं की मला आशीर्वाद इथेच आहे. मला मोवाब देशात जायचं नाहीये, मला मूर्तीपूजक परत व्हायचं नाहीये, राईट. आणि म्हणून तिने डिसिजन काय घेतला की तू जिथे जाशील तिथे मी आहे. तुझी लोक ती माझी लोक, तुझा देव तो माझा देव. आमेन. आणि इथेच तिने काय केलेलं आहे, इथे काय म्हणतो ना आपण फासे पलटलेले आहेत. एक टर्निंग पॉइंट आहे. पुढे काय वचन म्हणतं ते लोक वाच 17. Where thou diest, will I die, and there will I be buried. The Lord also to me, and more also. Is out, but dead but thee and me. आमेन, आमेन. काय म्हणतो, जिथे तुम्ही मराल तिथे मी मरेन व तेच माझी मूर्तमाती होईल. जेव्हा तुम्ही डिसिजन घेतला भावा बहिणीनो, तिला हळूहळू रिव्हलेशन यायला लागलं. कारण तिने ऐकलं होतं नामीकडनं संदेष्टांविषयी, अब्रामाविषयी, योसेफाविषयी, इसाकाविषयी, कारण त्यांना मूर्तमाती कुठे दिली होती, प्रॉमिस लँड मध्ये. आणि तिथूनच पुनरुत्थान आहे हे तिला कळलं होतं. आणि म्हणून तिला हे बाय रिव्हलेशन कळलं की मला जे हे काय माझा आशीर्वाद कुठे आहे, प्रॉमिस लँड मध्ये आहे, राईट. हे का घडलं, कारण तिने इस्रायलच्या देवाचा रिस्पेक्ट केला होता. इस्रायलच्या परमेश्वराला तिने काय केलेलं होतं, स्वीकारलेलं होतं. आमेन. ओके, आपण आता 22 वचन वाचूया त्याच अध्यायामधलं. एक 22 22 वर्स 22 वर्स. So Naomi entered and Ruth the Moabite, her daughter-in-law, with her rich returned out of the country of Moab, and they came to Bethlehem in the beginning of barren harvest. हालेलुया. बेथलेहेम भाकरीचं घर, स्वर्गातून उतरलेली भाकर. बाय रिव्हलेशन त्यांना हे कळलं की भाकर कुठे मिळणार आहे, बेथलेहेम मधून. आणि कुठे आल्या त्या, ऍट द बिगिनिंग ऑफ हार्वेस्ट, हंगामाच्या सुरुवातीला आलेल्या आहेत त्या. हे फार महत्वाचं आहे भावबहिणी. हंगाम जो आहे हा हंगामाच्या मध्यामध्ये नाही, हंगामाची शेवट झाली तेव्हा नाही आल्या, तर हंगामाच्या सुरुवातीलाच आल्या. त्या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या. सुरुवात झाली होती हंगामाला. आपण थोडीशी तुम्हाला हळूहळू कळेल या गोष्टी. आपण थोडस वाचूया. आपण गेलेलं वचन वाचलं होतं लेवियाचं पुस्तक, त्याच्यामध्ये येऊया आपण. आणि 19 अध्याय आणि 9 वचन वाचा.
निर्गमन When ye reap the harvest of the pure land, thou shalt not only reap the corners of thy field, neither shalt thou gather the gleaning of thy harvest. आमेन. म्हणजे हे समजा शेत आहे, तर शेतामध्ये जेव्हा सर्वात जेव्हा उचलता किंवा वेचता तेव्हा एक कॉर्नर्स आहेत, कॉर्नर्स हे तुम्ही सोडून द्यावे. अरे एक कणस राहिलं तिकडे, अरे हे राहिलं, नो, ते तुमचं नाहीये. राईट, लक्षात घ्या. ओके, नंतर आपण 23वां अध्याय लेवियचाच आणि 22वं वचन वाचा. 23-22. And when ye reap the harvest of your land, thou shalt not make clean redacts of the corners of thy field when thou reapest, neither shalt thou gather any gleaning of thy harvest. का? पुढे वाचा. Thou का shalt उचलू नये? give them unto the poor हम्म. and to the stranger. I am the Lord of हालेलुया. कोणासाठी सोडायचं आहे ते? stranger. गरीब आणि उपरी जे आहेत, Yes. जे परराष्ट्रीय आहेत, जे उपरी आहेत, त्यांच्यासाठी सोडायचं आहे. Yes. Amen. म्हणजे कणीस तुम्ही का नाही धान्य गोळा करायचं, तर सर्व का नाही वेचायचा, हे कॉर्नर आहे ते सोडायचे आहे तुम्हाला. ओके, आता आपण अनुवाद याचा 24वां अध्याय आणि 19वं वचन वाचा. अनुवाद डिट्रोनॉमी. पान क्रमांक 250 वाचा सिस्टर. 19, 24-19. When thou puttest down thine harvest in thy field, and hast forgot a sheep, का तुम्ही आणायला विसरून गेलात, Yes. तर ते कोणासाठी ठेवायचंय? thou shalt not go again to fetch it. It shall be for the stranger, for the fatherless, and for the widow, व्हिडिओ. that the Lord thy God may bless thee in all the work of thy hands. हालेलुया. आमेन. म्हणजे हा जो सर्वात जो आहे, हा तुम्हाला उपऱ्यांसाठी, गरीब जे आहेत, विधवा आहेत, यांच्यासाठी तुम्ही तो सोडायचा आहे. आणि जेव्हा दुष्काळ आला तेव्हा पॅकेज जाहीर झालं. आपल्याला माहिती आहे, एखादी नैसर्गिक आपत्ती आली की गव्हर्नमेंट काय करतं, एक पॅकेज डिक्लेअर करतं की हे पॅकेज आहे. तर ह्या पॅकेजमध्ये समजा त्याचं उत्पन्न एवढं असेल, त्याच्या घरामध्ये एवढे असतील ॲडल्ट चिल्ड्रन, त्यांना हे पॅकेज देण्यात येईल. मग हे पॅकेज कुठे होतं? इस्रायलमध्ये लागू झालं, कारण दुष्काळ होता. राईट. आणि नामी आणि रूथ हे त्याला लायक होते. Yes. रूथ होती, Yes. कारण ती कोण होती? उपरी होती, Yes. गरीब होती आणि विधवा होती. हालेलुया. आणि म्हणून त्या पॅकेजसाठी ती कॅन्डिडेट होती. परंतु तिला हे पॅकेज कधी मिळणार आहे? जेव्हा ती इस्रायलमध्ये येईल तेव्हा तिला ते ऍप्लिकेबल होईल. Yes. राईट. आमेन. Yes. भाऊ बहिणीनो, यामुळे रूथला ही खात्री होती. आता बघा, रूथ जी आहे ही नंतर ज्यू झाली, इस्रायली झाली, बरोबर. ती ऑलरेडी गरीब होती, विधवा होती, म्हणून ती त्या पॅकेजला योग्य अशी कॅन्डिडेट होती. राईट. आणि म्हणून तिला कुठे यायला लागणार होतं? इस्रायलमध्ये. म्हणून ती कुठून आली? मोवाब सोडून, मोवाबचा देश सोडून इस्रायलमध्ये आले. राईट. आणि तिला फुल गॅरंटी होती की मला भाकरी मिळणार, कारण हंगामाला सुरुवात झाली होती. राईट. Yes.
आणि नामीने तिला इस्रायलाच्या परमेश्वराविषयी सांगितलं होतं, यहोवा परमेश्वराविषयी संदेश जे होऊन गेले त्यांच्याबद्दल देखील तिला सांगितलं होतं. व तिला ह्या गोष्टी एक आपण म्हणतो ना काय मोठा मोठा तिला माहिती होतं की देव म्हणतो मागामध्ये मिळेल, राईट, मागामध्ये मिळेल, हा हे सिद्धांत तिला माहिती होते. हा, आणि म्हणून ती कुठे आली, इस्रायलमध्ये परत आली, राईट. आपण ह्या युगात बघितलं तर ही जी ब्राईड जी आहे ही ब्राईड बोलावली गेली कुठून, परराष्ट्रामधून. 1906 साली काय झालं, अजुदा स्ट्रीट पर तुम्हाला माहिती आहे की दानव वरदान आले. पण जेव्हा 1909 साली जेव्हा आपल्या प्रॉफिटने जन्म घेतला आणि ते सीनवर आले आणि ज्यांनी मेसेजला सुरुवात केली, 1947 पासून फेथ वगैरे हे मेसेज सगळे चालू आहे, 1947 1965 या दरम्यान काय झालेलं आहे, ही भाकरी आलेली आहे. योसेफाचे जे स्टोर होते, जे गोदाम भरलेली होती ती ओपन झाली आणि भाकरी वधूला मिळाली, राईट. आपण पॅरलल बघूया, राईट. म्हणजे धरून चाला की कदाचित त्यामध्ये तिने एखादं क्रेडिट कार्ड काढलं असेल तर रूथचं ते क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट झालं, कारण ती बरोबर कॅन्डिडेट होती त्यासाठी. ती उपरी होती, गरीब होती, विधवा देखील होती. आमेन. आपण पुढे जाऊया. भाव बहिणो, आपण आता दुसऱ्या अध्यायात येऊया, रूथच्या. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण येऊया, वचन 1. रूथ चॅप्टर 2 वचन 1 वाचूया आपण. And Naomi had a kinsman of her husband's, a mighty man of wealth, of the family of Elimelech, and his name was Boaz. हालेलुया. एक असा श्रीमंत मनुष्य होता. बघा, नामी जी आहे ही नामी रूथच्या फेलोशिप मध्ये आहे, कारण ह्या दोघी जणी निवडलेल्या आहेत. आपण मला वाटतं एक पाठ आज बघूया, एक पाठ, दोन्ही पाठ आज कंप्लीट नाही होणार, नंतर आपण दुसरा पाठ बघूया. बघा, या गोष्टी आपल्याला बघायच्यात की कशा प्रकारे रिडम्पशन झालेलं आहे ब्राईडचं या काळामध्ये. रूथच्या पुस्तकातून आपण बघत आहोत. आणि ही जी नामी आहे तिने इस्रायलच्या देवाविषयी तिला सांगितलं. इस्रायलमध्ये जे प्रॉफिट झाले, संदेश झाले त्याविषयी तिला सांगत होती. आणि तिने कोणाबद्दल सांगितलं, बवाजाबद्दल. तुम्हाला माहिती आहे बवाज आपला कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. आणि पुढे काय म्हणतो दुसरं वचन, And Ruth the Moabitess said unto Naomi, Let me now go to the field, and glean ears of corn after him in whose sight I shall find grace. And she said unto her, Go, my daughter. आमेन. इथे काय झालेलं आहे, नामीने रूथला नाही सांगितलं, मग रूथला कोणी सांगितलं? इट्स अ रेव्हलेशन. हे प्रकटीकरण आहे. कशामुळे? कारण जसं तिने परमेश्वराचा स्वीकार केला, परमेश्वराने, बघा बाबा, हा डिसिजन फार महत्वाचा आहे. आपण ह्या मेसेज मध्ये आलो, पण जसं मेसेज मध्ये आलो तसं काय करायला लागलं, वचन खुलत गेलं, आपल्याला कळायला लागलं ह्या गोष्टी, ज्या गोष्टी कित्येक वर्ष ज्या गुपित ठेवल्या होत्या, बायबलमध्ये गुप्त होत्या, रहस्यमय होत्या, परंतु या मलाकी 4च्या प्रोफेटमुळे, या संदेशामुळे आपल्याला कळू लागला की काय आहे याची रहस्य काय, आपल्याला कळू लागली. आणि भाव बहिणींनो, हा डिसिजन जो आहे हा रूथचा आहे. रूथला सांगितलं का नामीने? नामीने सांगितलं रूथला की तू जा, बाहेर जा, काहीतरी कामधंदा कर, सांगितलं नाही. परंतु बाय रेव्हलेशन रूथला कळलं की मला कुठेतरी जायचं आहे. आणि कुठे? तिने दुसरा कुठला कामधंदा पकडला का?
नाही, तिने सांगितलं की मी काय करेन, शेतामध्ये कामाला जाईन. राईट. हा डिसिजन रूथचा होता आणि हा रूथचा डिसिजन परमेश्वराला आवडला आणि परमेश्वर तिच्यासाठी मार्ग मोकळा करायला लागला. मला सांगा, मेसेज मध्ये येण्यासाठी काय तुम्ही कुठे ट्युशन लावलेली, कुठे क्लास लावलेला, काय स्पेशल ट्युशन कोण यायचे पास्टर आणि तुम्हाला सांगायचं मेसेज मध्ये या? कशा प्रकारे आपण डिनॉमिनेशन मध्ये पडलेलो होतो, धर्मात संप्रदायामध्ये पडलो होतो. तू कशा प्रकारे परमेश्वराला वाटलं की हे माझे निवडलेले आहेत. बघा, जोपर्यंत तो प्रकाश पडत नाही वचनाचा, तोपर्यंत ते बीज जे आहे जर्मिनेट होत नाही, त्याच्यामध्ये जीवन येत नाही. त्यासाठी त्याला योग्य प्रकाश, योग्य पाणी मिळायला लागतं, तेव्हा तो जर्मिनेट होतो, तेव्हा ते जीवन घेऊन बाहेर येतो. राईट. म्हणून आपण काही न करता हा मेसेज परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्याकडे आला, शोधत आला की ब्रदर जॉनी तू आहेस कुठे, तू कुठे आहेस, रणदीप तू कुठे आहेस, जोएल तू कुठे आहेस, मुनिका तू कुठे आहेस, इनोक तू कुठे आहेस. शोधत आला आपल्याला. लक्ष द्या भावा बहिणीनो. आणि काय झालेलं आहे, तिसरं वचन वाचूया आपण. And she went and came and gleaned in the field after the reapers. तिला कोणी सांगितलं या गोष्टी? बाय रेव्हलेशन. कारण ती पूर्वीच निवडलेली होती, म्हणून परमेश्वराने तिला काय झालं, हळूहळू प्रकटीकरण द्यायला सुरुवात केलं. राईट. ओके, पुढे जाऊया आपण. हा, पुढे वाचा ब्रदर. And her hap was to light on a part of field belonging unto Boaz, who was of the kindred of Elimelech. हालेलुया. काय झालेलं आहे, तिला माहिती होतं का की मी ज्या शेतात जाईन ते बवाजाचं शेत आहे? माहिती होतं? तिला माहिती नव्हतं. पण तुझी बाय रेव्हलेशन, प्रॉफिट बाय रेव्हलेशन, ती बरोबर बवाजाच्या शेतामध्ये गेली. कशाला? सर्व वेचण्यासाठी. आणि आपण बघितलं की सर्व वेचण्याची पद्धत तुम्हाला ठाऊक आहे की जे कॉर्नर्स जे सुटलेले आहेत तिथेच त्यांना अलाउड होतं सर्व वेचण्यासाठी. राईट. आणि हा सर्व पुढे वचन वाचा काय लिहिलेलं आहे. And behold, Boaz came from Bethlehem and said unto the reapers, The Lord be with you. And they answered him, The Lord bless thee. आमेन. भाऊ बहिणीनो, हे जे शेत आहे बवाजाचं, बवाज सीनवर आहे? बवाज सीनवर नाहीये. मग बवाजाचं शेताची देखभाल करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, चीफ रिपर्स अपॉइंट केलेले आहेत. मालक तो आहे, परंतु त्याची देखभाल जी आहे ती करण्यासाठी त्याने कोणाला तरी अपॉइंट केलेलं आहे, चीफ रिपर्स. बवाज आहे सीनवर, प्रॉफिट सीनवर आहे, येशू ख्रिस्त आहे. परंतु जे चीफ रिपर आहेत, चीफ रिपर कोण आहे? प्रॉफिट आहे. मेसेज आणि मेसेंजर आर सेम. तो नसताना देखील पवित्र आत्मा त्याला काय करताय, लीड करताय. आणि हा जो आहे हा सर्व ब्राइड्स आणि त्याने ठेवलेला आहे. आमेन. आणि हे सर्व वेचण्यासाठी ब्राईडला काय केलेलं आहे, सुरुवातीला ब्रदर जॉनीने सांगितलं की कशा प्रकारे मेसेज यायचे. तेव्हा या सुविधा नव्हत्या, इंटरनेट नव्हतं, कॉम्प्युटर नव्हते, लॅपटॉप नव्हता, मोबाईल नव्हते, टेबल नव्हतं, मेसेज नव्हतं. कशा प्रकारे त्यांनी श्रम घेतलेले आहेत. म्हणलं ते त्या काळात आम्ही पण नव्हतो, आम्हाला नंतर रेडीमेड मिळायला लागले मेसेज. परंतु हे लोक असे आहेत की ती जुनी लोक आहेत, त्यांना मेसेज मिळण्यासाठी फार परिश्रम घ्यायला लागायचे. कशा प्रकारे मेसेज यायचे, अरे तुझं झालं का, मला ते वाचायला, अरे किती दिवस लावले तू, एवढे दिवस मेसेज घेऊन बसताय तू, अरे मला ते वाचायला. त्यावेळेला जो आवेश होता तो आज जरा थंडावला. का आता काय झालं, रेडीमेड मिळतंय. एक बटन दाबलं की चालू होतं. लाईफ लाईनचं एक बटन दाबलं की 24 तास मेसेज चालू आहे. काल बिलीवर आले ना माझ्याकडे, पण परिस्थिती अशी माहिती नाही लाईफ लाईन काय आहे. रेडिओ चालू असतो 24 तास, माहिती नाही, एन टाइम बिलीवर, अशी परिस्थिती आहे. म्हणजे काय झालंय, मेसेजला हलकं धरलं लोकांनी, शोधत नाहीयेत. तेव्हाच्या लोकांमध्ये जो आवेश होता तो आज
बऱ्याचशा अंशी आपल्याला कमी झालेला दिसत आहे. का? कारण लोक आता मेसेजला चीप समजतात. वाचणं सोडलंय, ऐकणं सोडलंय, बस कधीतरी अशा प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. परंतु भाऊ बहिणींनो, हा चीप रिपर जो आहे हा काय करतो, बवाजाच्या शेताची देखरेख करायला ठेवलेला आहे. राईट. आणि भाऊ बहिणींनो, 4थ्या वचनामध्ये आपण काय बघितलेलं आहे? ओके, हा बवाज आलेला आहे. म्हणजे बवाजाचं आणि जे चीफ रिपर आहेत, कापणी करणारे ना, त्यांचं संभाषण चालू आहे. बवाज नाही आहे. म्हणून भाऊ बहिणींनो, प्रॉफिट जो आहे ह्याला परमेश्वरचा दूत यायचा संदेश द्यायला. सील जेव्हा ओपन झाले तेव्हा काय झालं, तो समूह आला 7 दूतांचा आणि त्याने एक एक सील त्यांना केलं, प्रकट केले. काय केलेलं आहे? आज आपल्याला दिसत नाही येशू ख्रिस्त, परंतु पवित्र आत्मा तरी देखील आपल्या वधूची काळजी घेण्यासाठी संदेश तिने पाठवले पवित्र आत्म्याने. आज आपल्याला वाटतं, कितीतरी वेळेला अनुभव मला पण आहे, तुम्हाला पण असेल, की जेव्हा आपण प्रॉफिटची एखादी टेप चालू करतो, एखादा मेसेज ऐकायला लागतो, घरातलं वातावरण काही असू दे, पण असं वाटतं की वातावरण थंडावलंय. कारण भावाबहिणी त्याची उपस्थिती आहे. अजूनही या टेप मध्ये अनॉइंटिंग आहे. त्या भावाची परिस्थिती अशी की त्याला बिली पॉलची टेस्टिमनी पण माहिती नव्हती, की कशा प्रकारे बिली पॉल जो आहे हा मेसेज रेकॉर्डिंग जेव्हा ऐकत होता तेव्हा त्याला ऐकायला आलं की बिली रिसिव्ह युअर हिलिंग. प्रॉफिटला कसं माहिती? कारण तो काय संदेश आहे, पुढे काय घडणार आहे माझ्या मुलाविषयी त्याला माहिती होतं. त्यावेळेला तो बोला की बिली रिसिव्ह युअर हिलिंग. तेव्हा तो कॅन्सरने आजारी होता आणि तेव्हा त्यांनी ते ऐकलं, त्याने काय केलं, ते रिसिव्ह केलं आणि तो हिल झाला. म्हणजे अजून देखील या मेसेज मध्ये काय पॉवर आहे, या मेसेज मध्ये सामर्थ्य आहे, या मेसेज मध्ये अनॉइंटिंग आहे. जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा त्या मेसेज मध्ये त्यांना काय माहिती की आपली परिस्थिती काय आहे. आवाज आहे, पण आवाजाला काय माहिती की माझ्या परिस्थितीमुळे, माझ्या जीवनामध्ये हे संकट आहे, माझ्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम आहे, मी ह्या आजाराने आजारी आहे, हे त्या आवाजाला कसं माहिती. पण जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला काय करतो, तो आशीर्वाद मिळतो. आमेन. आपण पुढचं वचन वाचूया, 5वं वचन. Then said Boaz unto his servants that was set over the reapers, whose damsel is this? And the servant that was set over the reapers answered and said, It is the Moabitess damsel. हालेलुया. बाबा बोवाज आल्यानंतर त्याने काय केलं, रिपरला विचारलं. बघा, इथे एक गोष्ट दडलेली आहे. काय बवाजाला माहिती नाही रूथ बद्दल? कोणाला माहिती आहे? कापणी करणाऱ्याला माहिती आहे, चीफ रिपरला माहिती आहे. मला घेऊन जातो उत्पत्तीमध्ये इसाकाविषयी. इसाकाला माहिती होतं रिबेकाविषयी, तिथे कोणाचं चालू होतं संभाषण? एलियाजरचं आणि रिबेकाचं. ती म्हणत असेल, अरे अजून मला सांग त्याच्याबद्दल, अजून मला सांग, त्याचं काय सिक्रेट आहे, त्याच्या काय गोष्ट आहे ते मला सांग. आणि हळूहळू तिच्या मनामध्ये प्रॉफिट म्हणतात की इसाकाची एक प्रतिकृती तयार झाली. इथे पण तेच झालेलं आहे. चीफ रिपर जे आहेत, जे कापणी करणारे आहेत, त्याची आणि रूथची फेलोशिप होत होती. आणि रूथ त्याला विचारत असेल की तुमचा मालक कसा आहे रे, तुमचा धनी कसा आहे रे, त्याचा स्वभाव कसा आहे रे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य हे की जेव्हा आपण मेसेजच्या आतमध्ये शिरतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या येशू ख्रिस्ताची सिक्रेट्स काय आहेत. कारण ते सिक्रेट तुम्हाला आणि मला माहिती नाही, ते फक्त प्रॉफिटला माहिती आहे. म्हणून भावने इथे आपल्याला दिसतं की जे चीफ रिपर्स आहेत यालाच माहिती आहे की रूथ विषय काय ते त्या चीफ रिपरला माहिती आहे, बवाजाला माहिती नाहीये. लक्ष द्या गोष्टीकडे. आमेन. आपण कुठपर्यंत आलेलो? 7वं ना? हा सॉरी, आता 6वं घ्या. And the servant that was set over the reapers answered and said,
It is the Moabites themselves that came back with Naomi out of the country of Moab. मग हालेलुया. आणि काय झालेलं आहे, जे चीफ रिपर्स आहेत त्यांनी काय केलेलं आहे, एक माहिती दिलेलं आहे बोआजाला. 7th वचन. And she said, I pray you, let me glean and gather after the reapers among the sheaves. So she came and had continued even from the morning until now, and she tarried a little in the house. आमेन. भाऊ बहिणींनो, जी रूथ जी आहे, ही रूथ एक अशी व्यक्ती आहे, एक अशी स्त्री आहे की तिचा स्वभाव जो आहे नम्र आहे. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल, ते मराठीमध्ये म्हण आहे, भटाला दिली वस्त्री आणि भट हातपाय पसरे. तुम्ही एखादी गोष्ट फुकट द्या, आपण म्हणतो ना का, बोट दिलं आणि हातात ताणायला लावलाय. माझ्या दवाखान्यात मी नंबर देतो, कधी कधी फोनवर पण नंबर देतो, लांबचा असेल तर फोनवर नंबर देतो. आता बोट दिलं ना, आता फोन येतो, डॉक्टर मी आता ट्रेनमध्ये बसलोय, मी साधारणतः ना एक 8:15 येईन, मग त्यावेळेला जो नंबर आहे ना तो माझा नंबर काढून ठेवा. काय सवलत दिली डॉक्टर, म्हणजे डॉक्टरला कसं माहिती की 8:15 नंबर कुठला आहे, पण मी सवलत दिली ना, बोट दिलं, हातच ताणायला लावलाय. डॉक्टर मी आलो. कधी कधी परिस्थिती अशी होते भाऊ बहिणीनो, डॉक्टर मी आलो, मला वाटलं डॉक्टरला विकतच घेतलाय मी. आलो म्हणजे आपण विचार करतो 10-15 मिनिटं, अर्धा तासात येईल. 9 वाजले तरी पत्ता नाही. एकदा दोनदा मी असा फोन केला, अरे बाबा तू अजून आला नाही, तो ना बेत पाडलाय. आणि मग येण्यासाठी फोन केला, बेत पाडला त्याच्यासाठी पण फोन कर ना. पण भावने इथे रूथ बघा, रूथ जी आहे नम्र आहे, ती काय आहे, एक लॉयल आहे. तिला जेवढं सांगितलंय तेवढंच ती करत आहे. तिने असं नाही केलं मला फुकट मिळाले म्हणून मी आणखीन गैरफायदा घेते. नो, तिच्यामध्ये नम्रता आहे, एक सद्गुणी स्त्री आहे ती. आमेन. आपण पुढे जाऊया. 8th वचन. Then said Boaz unto Ruth, Hearest thou not, my daughter? आणि हा स्वभाव बोआजाला तिचा आवडला. ही नम्र आहे, हिची साक्ष चांगली आहे, हिने तिच्या सासूची साथ सोडली नाही. तिची जाव होती ना, ती तिच्या देशामध्ये गेली, तिच्या लोकांमध्ये गेली, तिथे जाऊन रमली, पण हिने शेवटपर्यंत साथ दिली. आपण बघतो की नाही समाजामध्ये सगळं गेला, पण हिने साथ न सोडली आपल्या सासूची, शेवटपर्यंत तिची सेवा केली. आपण एकदाच साक्षी. तर या साक्षीमुळे बोआज एकदम प्रसन्न झाला, खुश झाला. आणि त्याने काय सांगितलं, जिचा कुठे लवलेश नव्हता, आत्ताच आली बस कामावर. काय संबंध होता बोआजाचा आणि रूथचा? काहीच नव्हता, कुठेच काही नाही. पण तिच्या स्वभावामुळे, तिच्या त्या बिहेवियरमुळे काय झालेलं आहे, ती काय, तो काय म्हणतो, बोआज माझ्या मुली. काय लिहिलं पुढे? Then said Boaz unto Ruth, Hearest thou not, my daughter? Go not to glean in another field, neither go from hence, but abide here fast by my maidens. आमेन. हालेलुया. आणि हा स्वभाव बोआजाला इतका आवडला की बोआज म्हणतो की मुली, आता तू दुसऱ्या शेतात जाऊ नकोस. भाऊ बहिणीनो, पवित्र आत्मा तुम्हाला सांगत आहे की हा मेसेज सोडून दुसरीकडून जाऊ नका. कारण प्रॉफिटने दिस इज द ब्राईड फूड. प्रॉफिटने काय सांगितलंय की जे तुम्ही खाल तसे तुम्ही बनाल. जर तुम्ही कचरा खाल तर कचऱ्यासारखे बनाल, जगातल्या गोष्टी खाल तर जगासारखी बनाल. पण तुम्ही ब्राईड फूड खाल, हे एगल फूड खाल, हे अनॉइंटेड फूड खाल, तर तुम्ही काय व्हाल, वचन व्हाल. मग तो सांगेल ही माझ्या हाडातली हाड आणि माझ्या मांसातली मांस. आमेन. म्हणून बोआजाने काय सांगितलं तिला, कुठे जाऊ नकोस. भावने बघा, ह्या गोष्टीचा काही लोकांनी, एंड टाइम बिलीव्हर लोकांनी ना फार रॉंग इंटरप्रिटेशन केलंय. म्हणजे कसं की प्रॉफिट विषयी आपण साक्ष ऐकली की बिली पॉल म्हणतो की माझ्या डॅडीचे मित्र कोण आणि शत्रू कोण मला ओळखताच येत नाही.
मित्रांबरोबर व्यवहार चांगला आहे आणि शत्रूबरोबर त्याच्यापेक्षाही चांगला व्यवहार आहे, आणखीन जास्त प्रेमाने वागतो. आज मला सांगायला फार खेद होतो भावा बहिणीनो, प्रेज द लॉर्ड बोलायला पण फार जड जातो. गॉड ब्लेस यू तर खूप लांब राहिलं. प्रेज द लॉर्ड म्हणजे असं त्यांना फार बर्डन येतो की भावाला प्रेज द लॉर्ड कसं बोलू. कारण माझ्या मंडळी सांगितलं ना, त्यांच्याशी फेलोशिप करायची नाही, ते वेगळे आहेत, ते असे आहेत, ते तसे आहेत. जेव्हा रूथ बोआजाच्या शेतावर जात होती ना, कदाचित कुत्रे बसले असतील ना, भुंकत असतील, रूथने त्यावर लक्ष नाही दिलं. जाऊ दे, भुंकू दे. बघा, रूथचा स्वभाव असा होता ना भावा बहिणीनो, की ह्या स्वभावामुळे तिचं काय झालेलं आहे, सुटका झालेली आहे, तिचं पुनर्स्थापना झालेली आहे. कोण बोललं पण, कोंबडे पण मारत होते, अरे ही कोण रे, चेष्टा मस्करी केली असेल, कोण एखादं मवाल असेल त्याने चेष्टा केली असेल, सांगू नाही शकत. पण काय तिने तिचा डिसिजन बदलला. एखाद्याने टोमणा मारला असेल, अरे हीच का ती, हिचं पायगुण, ही आली का ना, सगळं खपलं. नवरा गेला, सासरा गेला, दीड पण गेला, आहे की नाही समाजामध्ये किती. कारण पहिलीच आली होती ना ती गावामध्ये, लोकांनी किती तिची अवहेलना केली असेल, किती तिला दूषणं लावली असेल, किती तिची चेष्टा केली असेल, किती थट्टा केली असेल. पण भावबहिणीनं जसं वरून कलास 8 ते 28 वचन म्हणतो की या सर्व गोष्टी म्हणून कल्याणकारक होतात. आज आपल्याला भावबहिणीनं खूप दोष लागतील, खूप आपली निर्बत्सना करतील, लक्ष देऊ नका. कारण रूथचं लक्ष बोआजाच्या शेताकडे होतं. आपलं लक्ष आपल्या प्रॉमिस लँड मध्ये पाहिजे, आपलं लक्ष रॅप्चर मध्ये, स्वर्गीय स्थानामध्ये पाहिजे. आजूबाजूला लक्ष देऊ नका, वचनामध्ये लक्ष द्या. कारण जेव्हा त्या शिष्यानं जेव्हा मारहाण झाली, त्याने काय झालं, आनंदाने उड्या मारल्या. का? कारण मार खाण्या इतका तरी प्रभूसाठी आमचा उपयोग झाला. त्याने काय केलं, नाचायला लागले, उड्या मारायला लागले. रूथचा स्वभाव, हा स्वभाव आपलाही असावा. जशी चित्तवृत्ती येशूची होती तशी तुमची आणि माझी असावी. आमेन. आणि काय झालेलं आहे की रूथ जी आहे तिचा दर्जा थोडासा वाढलेला आहे. रूथ आता परकी नाही राहिली, ती माझ्या मोलकणी सारखीच आहे. मोलकणी बरोबर तरी राहा, म्हणजे तिला ऍक्सेस मिळालेला आहे. हा ऍक्सेस कशासाठी मिळालेला आहे, तिच्या स्वभावामुळे. हंबल, नम्रपणा, लॅम्ब अँड द डव, जसं ब्रदरने प्रीच केलं होतं. आपला स्वभाव तसा असेल ना तर भावना जग आपला स्वीकार करतील. ते म्हणतील की हे येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत. पण तुमच्यामुळे घमंड असेल, माज असेल, उर्मटपणा असेल, होते अरे बापरे काय ऍटिट्यूड आहे याला. रूथचं तसं नव्हतं. रूथ काय होती, एक सद्गुणी स्त्री होती, एक नम्र व्यक्ती होती, आणि म्हणून बोआजाने काय केलेलं, तिला प्रमोशन दिलेलं आहे. ओके, 9वं वचन वाचा. Let thine eyes be on the field that they do reap, and go thou after them. Have I not charged the young men that they shall not touch thee? And when thou art athirst, go unto vessels and drink of that which the young men have drawn. हालेलुया. म्हणजे भाव बहिणीनो, इथे काय झालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिलेली आहे की माझ्या अभिषिक्ताला हात लावू नका. मला सूत्र 115 मध्ये आहे ना की 5 मध्ये, 105 की 115 मध्ये वचन आहे, 105 मध्ये, राईट. आमेन. तो म्हणतो की माझ्या अभिषिक्ताला हात लावू नका. सगळ्यांना वॉर्निंग दिली, अरे हिच्याकडे वाकड्यानंतर बघायचं नाही, हिला बिलकुल स्पर्श नाही करायचा. काय केलेलं आहे, रूथची हळूहळू पोझिशन वाढत आहे. आणि तरुणांना काय सांगितलं, इथे तरुण भाव बहिणीनो प्रीचर्स आहेत, पाणी द्या. प्रॉफिटने काय सांगितलं की माणसाला जगण्यासाठी 2 गोष्टी लागतात, एक आहे भाकरी आणि दुसरं आहे पाणी. आपण पाहिलं की उत्पत्तीमध्ये पण देवाने मनुष्याच्या पाण्याची व्यवस्था केली, राईट. तसं
येशू ख्रिस्ताने सांगितलं त्या बाईला, काय स्त्रीला काय सांगितलं, की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल त्याच्यातून काय होईल, जिवंत पाण्याचा झरा उमळेल. राईट. म्हणजे जीवनाची भाकर आणि जीवनाचं पाणी तोच आहे. तो भाव बहिणीने रूथला काय सांगितलं, की तरुण मेहनत कोण करणार, तरुण करणार. मेहनत कोण करणार, ब्रदर जॉनी, ब्रदर स्टॅनली. शाळेतून आलाय, क्लासरूम आला, थकलाय, इथे प्रीचिंग करायचं आहे, प्रिपरेशनला बसायचं आहे. प्रीचिंग काय, प्रीचर काय करतात, मेहनत घेतात. ब्रदर स्टॅनली 1ला 1:30 आलाय, सॅटर्डेला सकाळी उभा राहायचं आहे पुलपीटवर. प्रभू सहाय कर, काय करतो, रात्रभर मेहनत घेतो. मग जास्त प्रिव्हिलेज कोण आहे, ब्राईड. ब्राईड मस्त आरामात देतात की नाही, मस्त पैकी आराम करतात, वेळेवर खातात, झोपायची वेळ झोपा. प्रभू तुझे धन्यवाद होतो झोपले. ब्रदर जॉनी, ब्रदर स्टॅनली काय करतात, रात्रभर तयारी करतायत. अरे उद्या प्रीचिंग करायचं आहे, उद्या वचन घ्यायचं आहे, प्रभू काहीतरी दे, माझी काहीच तयारी नाही आहे. हे आहेत तरुण लोक. हे तरुण ब्राईडला काय करतात, प्रत्येक गोष्ट प्रोव्हाइड करतात, भाकरी देतात. महाबळीने इथे धान्य जे आहे, सर्वा जो आहे हा कोणी दिलेला आहे, बवाजानी काय, चीफ रिपर्सने दिलेला आहे. कोणी दिलाय सर्वा धान्य, कोणी दिलंय, कापणी करणाऱ्याने दिलेलं आहे. नीट लक्ष द्या गोष्टीकडे. जेव्हा लोक गेली फारूकडे, अरे बाबा भूक लागले, भाकरी द्या आम्हाला, माझ्याकडे नाही, योसेफाकडे जा. आणि भाव बहिणीनो, ह्या तिच्या स्वभावामुळे हे जे चीफ रिपर जे आहेत यांचा काय झालेलं, हळूहळू एक्सेस तिचा वाढत आहे. पहिला काय झालं, फक्त कॉर्नर मधले घ्यायचे, नंतर सर्व पडायला लागला, तो पण उचलायला लागले. हळूहळू मोलकणीचा द्या, आता मोलकणी कुठे, घरापर्यंत पोहोचले की नाही. मोलकणी घरात नाही पण घराच्या आवारात तरी तिकडे बसून खायची, तेवढी तरी परमिशन मिळाली. म्हणजे हळूहळू रूथ काय करत आहे, आपल्या भाकरीकडे जात आहे. ही जी उपासमार आहे, ही जी दुष्काळ आहे, ही जे संकट आहे, ही जी ती विधवा वैधत्व काय म्हणतात, वैधत्व म्हणतात ना, या गोष्टी तिला कुठे घेऊन जात आहे, तिच्या भाकरीकडे. आणि हीच भाकर तिला तिच्या निकट कुटुंबियाकडे घेऊन जात आहे. आणि हीच भाकर, त्याच्या पुढे मी तुम्हाला जाऊन सांगतो की हा निकट कुटुंबी ही तिची भाकर आहे. आपण वचन काय होतं, परत वाचत आहे. येशूने काय म्हणलं 6:43 मध्ये, योहान 6:43, मी जीवनाची भाकर आहे. इंग्लिश मध्ये काय लिहिलंय, हालेलुया. म्हणजे भाव बहिणीनो, बघा लक्ष द्या गोष्टीकडे. तुमच्या जीवनामध्ये संकट, उपासमार, आजार, विपत्ती ही काय आहे, तुमचा दुष्काळ आहे. हा दुष्काळ तुमच्या चांगल्यासाठी आहे. कारण ह्यानेच तुम्ही काय होणार आहात, रिस्टोर होणार आहात. यानेच तुम्हाला रिडेम्पशन मिळणार आहे, यातने तुम्हाला सुटका मिळणार आहे. भाऊ बघूया आज आपण त्या गोष्टी रूथकडच्या जीवनात होते की नाही, होते की नाही. पण ही दुष्काळ, ही उपासमार, ही भाकरी तिला कुठे घेऊन गेले, तिच्या किन्समन रेडीमेडकडे. कुठे घेऊन गेले, बवाजाकडे घेऊन गेले. कारण तिने तिच्या जीवनामध्ये बदल केले. हाच बदल परमेश्वर आपल्यामध्ये पण अपेक्षित. आपण पण तसंच वागावं जसं रूथ वागली. कशा प्रकारे ती हंबल, कशा प्रकारे नम्र होती. आणि त्याच्यामुळे तिला कुठे मिळाला, तिचा जो ऍक्सेस जो आहे, तिला जो प्रवेश जो आहे, फक्त त्या शेतामुता मर्यादित नाही राहिला, तर बवाच्या जे घरापर्यंत ती जाऊन पोचली. कोणामुळे, चीफ रिपर्समुळे. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या भाऊ बहिणीनो. आम्ही आपण पुढे जाऊया. रोजच्या पुस्तकात पुन्हा आपण येऊया. कुठपर्यंत आलो होतो आपण, 9 ना. एक मिनिट.
9वं वचन 10वं 9 ते 10 10वं Then she fell on her face हम्म and bowed herself to the ground and said unto him, What have I found grace in thine eyes, आमेन. that thou shouldest take knowledge of me, seeing I am a stranger? हालेलुया. एक परकी असून Hmm. गरीब असून Hmm. पहा म्हणून एखादा जो श्रीमंत असो गडगंज श्रीमंत आहे Hmm. तो अशा व्यक्तीची दखल घेईल का? समजा अंबानी आला, एखादी आदिवासी बाई समजा जात असेल, तिची दखल घेईल? शक्य आहे? पण असं काहीतरी विशिष्ट होतं रूथ मध्ये की तिची दखल बवाजाला घ्यावी लागली का? कारण तिचा जो नम्रपणा होता, तिचा जो स्वभाव जो होता, तिचा जो ऍटिट्यूड होता तो इतका चांगला होता की बवाजाला देखील तिची दखल घ्यावी लागली. म्हणून नीट लक्ष द्या गोष्टीकडे. हा आणि 11वं वचन And Boaz answered and said unto her, It hath fully been shown me all that thou hast done unto thy mother-in-law since the death of thine husband, and how thou hast left thy father and thy mother and the land of thy nativity, and art come unto a people which thou knowest not. आमेन. भाऊ बहिणीनो, काय झालेलं आहे? रूथची जी साक्ष आहे, रूथ विषयी जी तिला बवाजाला चीफ रिपोर्टने रिपोर्ट दिलाय, प्रॉफेटने पण रिपोर्ट द्यायचा. कारण प्रॉफेटने काय सांगितलं, एक स्टोरी सांगितली की कशा प्रकारे तिची मोलकरीण होती, तिच्या बहिणी होत्या, किती 7 होत्या ना, आणि तिला काय केलेलं आहे, भांडी धुणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि तो एक कोण आलेला आहे, एक राजकुमार आलेला आहे बघण्यासाठी, मुलगी बघण्यासाठी. आणि तो काय करतो, तो बघतो आणि तिला पसंत करतो. मला तू आवडलेस, माझ्याशी लग्न करशील? पण तुम्ही काय करेन, पुढच्या वर्षी येईल, वसंत ऋतूमध्ये येईल आणि तुला घेऊन जाईल. पण तो म्हणतो की मी गेलेलो आहे, तो आला तेव्हा तो म्हणतो की मी गेलो होतो ना, परंतु तुझ्यावर नजर ठेवण्यासाठी मी एक मनुष्य ठेवला होता. पवित्र आत्मा आपल्यावर नजर ठेवण्यासाठी ठेवलेला आहे. हा काय करतो, प्रत्येकाची काय करतो, रिपोर्ट करतो. काय करतो हा, वचनावर किती लक्ष देतो, मेसेज किती वाचतो, काय करतो, डेली रिपोर्ट जातो. आमेन. आणि भाव बहिणींनो, ही साक्ष जी आहे, कारण तो काय म्हणतो, तो सगळं सांगतो जे रूथच्या जीवनामध्ये झालेलं आहे. आणि तो म्हणतो मी तुला आधीपासून ओळखतो, तू माझ्या पूर्व ज्ञानामध्ये होती, ऑन द बॅक पार्ट ऑफ माय माइंड तू तिथे होतास, तू तिथे होतीस, पूर्वनियोजित, प्री फोर नॉलेजनी त्याने ओळखलं. यू आर प्री डेस्टिनेटेड, राईट. आमेन. पुढे वाचा. And the Lord recompense thy work, 12. and a full reward is given thee of the Lord God of Israel, under whose wings thou art come to trust. आमेन. कशामुळे झाल्या या गोष्टी? इस्रायलाच्या देवाने त्याची लोक सोडून ह्या परक्या स्त्रीची दखल काय घ्यावी? त्याचं कारण तिचं डिसिजन. तिने काय केलं, आपले सगळे संबंध सोडून टाकले मोआब देशाबरोबर, आपले सगळी सौगती, सगळ्या मैत्रिणी, नातेवाईक, नातं सगळं तोडून टाकलं. आणि काय झालं, डिसिजन कुठे घेऊन गेली? ती इस्रायल मध्ये गेली. आणि यामुळे परमेश्वराने तिची दखल घेतली आणि त्याच्या पंखाखाली, सामर्थ्य पंखाखाली तिला ठेवला, आश्रय दिला. आमेन. भाऊ बहिणीनो, आपण थोडा वेळ वाचवण्यासाठी थोडं फास्ट जाऊया, कारण माझी इच्छा नाही की तुम्हाला जास्त वेळ बसवावं. आपण ओके, कुठपर्यंत आलो आपण? 14 ना, 13 पर्यंत आलो ना. हा. आणि यामुळे रूथ जे आहे तिचा ऍक्सेस बवाजाच्या घरापर्यंत गेलेला आहे. 14 वचन वाचा. And Boaz said unto her, At mealtime come thou hither and eat of the bread, and Amen. dip thy morsel in the vinegar. And she sat beside the reaper, and he reached her parched corn. हा.
And she did it and was sufficed and left. आमेन. And when she was risen up to glean, Boaz commanded his young men, saying, let her glean. थांबा फक्त 14 वचन वाचा. इथे लक्ष द्या, रूथच्या या ऍटिट्यूड मुळे, तिच्या स्वभावामुळे आता फक्त ती कॉर्नरचा सर्व वेचण्यासाठी नाही राहिली. बोआजाने तिला कुठे ऍक्सेस दिला? मेजावर. हालेलुया. तिला ऑलरेडी तिचं सर्व वेचून तिला अन्न मिळायचं, धान्य मिळत होतं, पण तू आता एक नवीन भाकर तिला दिली. आय विल गिव्ह यू ऍक्सिडेंटली अबंडंटली, जसं प्रॉफिट म्हणतात. मी तुला काय करेन? अधिकाधिक सर्वोच्च असं देईन. आमची रोजची भाकर आज आम्हाला द्या. आमेन. आणि भाव बहिणी, इथे बोआजाने तिचा काय झालं? आदर सत्कार केलेला आहे. तिला आपल्या टेबलावर बसवलेला आहे. तिला काय दिलेलं आहे? आणि हे कोण करत आहे? बोआज खुद्द. काय दिलेलं आहे? रूथ आशीर्वादित होत आहे. रूथ रिस्टोर होत आहे. रूथची हळूहळू सुटका होत आहे. आमेन. ओके. आणि पुढे काय लिहिलेलं आहे? 15 वचन. And when she was risen up to glean, Boaz commanded his young men, saying, let her glean even among the sheaves, and reproach her not. हालेलुया. तिला त्रास देऊच नका. तिला जे पाहिजे. भावडीने काय दिलेलं आहे? सगळे दरवाजे, स्टोर रूम सगळे ओपन झालेले आहेत. तुम्हाला मेसेज पाहिजे तेवढे घ्या. रात्रंदिवस वाचा. लाईफ लाईनवर रेडिओ चालू आहे. तुम्हाला मेसेज पाहिजे, टेबल आहे. मेसेज हब आहे. सगळ्या गोष्टी आहेत. काय झालेलं आहे? जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपला ऍटिट्यूड आपण चेंज करतो, जेव्हा आपण नम्र होतो, परमेश्वर काय करतो? आकाश कपाट फाडून देणारा परमेश्वर आहे. तो काय करतो? आपल्याला बोआजाची जी स्टोर रूम आहे त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री दिलेली आहे. मेसेज पाहिजे तेवढे घ्या तुम्ही. सोसायटी आपल्याकडे आलेली आहे. आपण ही देवाची इच्छा होती. देवाने अशीच सोसायटी नाही दिली आपल्याकडे. म्हणून काय भाव बहिणीनो? कारण तो एक चरित्र जे आहे, एक जी स्त्री आहे, ते सद्गुणी स्त्रीचं चरित्र तो आपल्यामध्ये बघू इच्छितो. आमेन. आणि म्हणून आज काय झालेलं? आपल्याकडे मेसेजचा वर्षाव झालेला आहे. आमेन. आणि ओके, आपण ना थोडस पुढे जाऊया फटाफट. आपण तुम्हाला माहिती की नंतर रूथचं आणि नामीचं थोडं संभाषण झालेलं आहे. आणि आपण डायरेक्ट 23व्या वचनामध्ये येऊया. एक 10-15 मिनिटं आपण संपूया. So she kept fast by the maidens of Boaz to glean unto the end of barley harvest and of wheat harvest, and dwelt with her mother-in-law. आमेन. का झालेला आहे? हंगाम संपलेला आहे. पण रूथचे आशीर्वाद संपलेले आहेत का? कारण द लॉर्ड ऑफ हार्वेस्ट हा तिच्या जोडीला आहे. आज बोआज तिच्या जोडीला आहे. जरी हंगाम संपला, प्रॉफिटला काय सांगितलं देवाने? तू आता फक्त सीझन मध्ये प्रचार नाही करायचा. यू हॅव टू प्रीच आउट ऑफ सीझन. पाहुणे म्हणून ब्राईडला थर्ड फूट दिलेला आहे. बघा, लक्ष द्या भाऊ बहिणीनो. आज आपण ह्या युगामध्ये राहत आहोत की कधीही आपलं हे सगळं बंद होणार आहे. प्रार्थना बंद होतील, मेसेज बंद होतील, सगळं बंद होणार आहे. मग भावना अशा गोष्टीसाठी, अशा परिस्थितीसाठी परमेश्वरांनी प्रॉफिटला सांगितलं की ब्राईडला काय कर? थर्ड पूल दे. हा थर्ड पूल आपल्याला काय जादू टोना करण्यासाठी नाही, लोकांना प्रदर्शन करण्यासाठी नाही की बाबा मॅजिक शो आहे, चला अरे भाकरी करून ते भाकरी केली. नो. कारण याद्वारे आपल्याला परमेश्वर काय करणार आहे? सामर्थ्य देणार आहे. अशा परिस्थितीमध्ये की ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणीही मदत करणार नाही. आणि त्यासाठी परमेश्वर काय करणार आहे? आउट ऑफ सीझन ब्राईडला तयार करणार आहे. म्हणजे हंगाम जरी संपला तरी रूथ निश्चिंत आहे. कारण माझा हा हंगाम संपला, हार्वेस्ट संपला, पण हंगामाचा जो राजा आहे, द लॉर्ड ऑफ द हार्वेस्ट, हा जो हंगामाचा जो धनी आहे,
हा हंगामाचा जो स्वामी आहे तो माझ्या जोडीला आहे. आमेन. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण येऊया. तिसऱ्यामध्ये काय झालेलं आहे, ही जी नामी जी आहे, ही नामी तिला काहीतरी सांगत आहे रूथला. काय सांगत आहे? पहिला आणि दुसरं वचन वाचा. तिसरा अध्याय. Then Naomi, her mother-in-law, said unto her, My daughter, shall I not seek rest for thee, that it may be well with thee? हम्म. And now is not Boaz of our hether, with whose maidens thou walk? Behold, he winnoweth barley tonight in the threshing floor. आमेन. Wash thyself therefore, and anoint thee, and put thy raiment upon thee, and get thee down to the floor, but make not thyself known unto the man, until he shall have done eating and drinking. आमेन. काय दिलेलं आहे? नामीने रूथला सांगितलेलं आहे. काय दिलेलं आहे? कारण या दोघींचा बवादाशी संबंध आहे. Yes. नामीला माहिती आहे, जर हिचं रिडेम्पशन झालं, हिची सुटका झाली तर माझी सुटका आहे. वधूची जेव्हा सुटका होईल तेव्हा 1,44,000 लोकांची सुटका होणार आहे. नामी कोण आहे? 1,44,000 जे यहुदी आहेत, जे निवडलेले आहेत प्रत्येक गोत्रामधून, ते 1,44,000 जे आहेत, ही आहे नामी. कारण त्यांना माहिती आहे, जर वधूची सुटका झाली, जर वधूचं पुनर्स्थापन झालं तर आम्ही पण रिस्टोर होऊ. Yes. आमेन. आणि म्हणून तिने काय झालेलं आहे, तिला सांगितलेलं आहे की तू काय कर, चांगलं नहाण माखण कर आणि चांगली वस्त्र लिहून खळ्यात जा आणि त्याचे खाणे पिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नको. आमेन. आणि पुढे And it चौथं. And it shall be when he lie down that thou shalt mark the place where he shall lie, and thou shalt go in and uncover his feet and lay thee down, and he will tell thee what thou shalt do. आमेन. काय झालेलं आहे, इथे तिला जसं सांगण्यात आलं आणि तिला बाय पर्सनल रिव्हिलेशन हे कळलं की मला कशा प्रकारे प्रेझेंट करायचं स्वतःला. आणि आपली प्रत्येकाची जागा, जसं प्रॉफिट म्हणाले, तुम्हाला प्रत्येकाला त्या कल्वरी क्रूसावर आपलं लक्ष केंद्रित करणं आहे. फोकस. प्रॉफिटने कितीतरी मेसेज मध्ये सांगले की फोकस ऑन कॅल्वरी. कारण कॅल्वरी अशी जी हे स्थान आहे की तिथे काय आहे, ब्राईडचं स्थान आहे, ते त्याच्या चरणाशी आहे. ती स्थान रूथने बाय रेव्होल्युशन कळलं की मला कुठे जायचं आहे, बवाजाच्या पायाशी जायचं. आमेन. आणि मला वाटतं 7वं वचन वाचा डायरेक्ट. And when Boaz had eaten and drunk, and his heart was merry, he went to lie down at the end of the heap of corn. सॉरी, कुठे निघला तो? Heap of corn. हालेलुया. Praise the Lord. भाव तुम्ही जेव्हा धान्य आणता, तुम्ही रास करता, बरोबर? ती रास कशी असते? Yes. स्ट्रेचर ऑफ परफेक्ट मॅन. Yes, amen. आमेन. ही रास जी आहे त्या राशीच्या बाजूला येऊन कोण दिलेला आहे? बवाज. तू काय दाखवत आहे रूथला? Heap of corn. तू काय दाखवत आहे? इथे एक रहस्य दडलेलं आहे. तू हे दाखवत आहे की ही जी रास आहे, हे जे धान्य आहे, ही जी भाकर आहे, ती मीच आहे. मीच जीवनाची भाकर आहे. आमेन. आणि तुझा निकट कुटुंबी मीच आहे. मीच तुला सुटकारा देऊ शकतो. मीच तुझं रिडेम्पशन करू शकतो. आमेन. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा तो त्याला जाग आली तेव्हा त्याने पाहिलं काय की त्याला ही रूथ त्याच्या पायाशी मिळलेली त्याला दिसलेली आहे. आणि 9वं वचन काय म्हणते? And he said, Who art thou? And he answered, I am Ruth, thine handmaid. आमेन. भाव बहिणी बघा, नीट लक्ष द्या. ती प्रत्येक वेळेला स्वतःला नम्र करत आहे. तिला माहिती आहे, बघा एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक स्त्रीला माहिती असते की एखादा पुरुष तिच्या संपर्कामध्ये येतो
तिच्याबद्दल काय भावना आहेत. Yes. लक्षात घ्या गोष्टी. रूथलाही माहिती होतं की बोआजाला मी आवडते, परंतु प्रत्येक वेळेला तिने काय सांगितलं की मी मोलकरीण आहे, मी दासी आहे. जेव्हा उधळा पुत्र, नीट लक्ष द्या, जेव्हा उधळा पुत्र जेव्हा आपल्या बापाकडे गेला तेव्हा त्याने बापाला काय सांगितलं की मी तुझा मुलगा सांगितलं का? नाही, तू एखाद्या चाकरापर्यंत प्रमाणे मला वागव. जेव्हा तो रिस्टोर झाला तेव्हा असं जाऊन नाही सांगितलं की मी तुझा मुलगा आहे, तर तू मुलगा म्हणण्याचा पण मी पात्रतेचा नाही आहे, मी स्वर्गाविरुद्ध आणि माझ्या बापाविरुद्ध पाप केलेला आहे, मला एखाद्या प्रमाणे मला वागव. काय केलं? स्वतःला त्यांनी नम्र केलेलं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला परमेश्वरासमोर जेव्हा नम्र करता, परमेश्वर तुम्हाला अपलिफ्ट करतो. Yes. तेव्हा त्यांनी त्याला गळा घातला. इथे पण तेच केलेलं आहे. जेव्हा रूथने स्वतःला नम्र केलेला आहे तेव्हा त्याला वाटलं की अरे ही सद्गुणी, खरी सद्गुणी स्त्री आहे, हिचा मी सुटकारा करेन. आमेन. आणि काय लिहिलं पुढे? Spread therefore thy skirt over thine handmaid, हम्म. and for thou art a near kinsman. हालेलुया. हा. And he said, Blessed be thou of the Lord, my daughter, for thou hast shown more kindness in the latter end than at the beginning, inasmuch as thou followed not young men, whether poor or rich. आमेन. Praise the Lord. फार महत्वाचं वचन आहे भाऊ बहिणीनो. कारण बोआजाला कळलं की हिने एक परफेक्ट गोष्ट मागितलेली आहे. जेव्हा हेटीराईटकडे जेव्हा पवित्र आत्मा आला, पवित्र आत्मा का आनंदित झाला? कारण तिने योग्य गोष्ट मागितली होती. तिच्याकडे ऐश्वर आलं होतं, तिच्याकडे चंगाई आली होती, परंतु तिने काय केलं? नाकारलं, ते धुडकावलं. परंतु तिने काय मागितलं? सॅल्वेशन. तिने आपल्या मुलांसाठी काय मागितलं? तारण मागितलं. आणि हे वचनानुसार असल्यामुळे पवित्र आत्मा काय झालं? संतुष्ट झाला. आणि म्हणून हेटीराईटची प्रार्थना ऐकण्यात आली. Amen. बाबा, जेव्हा रूथने या गोष्टी बरोबर त्याप्रमाणे केल्या तेव्हा काय झालं? बोआज एकदम प्रसन्न झाला त्याच्यावर. हा. आणि आपण डायरेक्ट खाली येऊया. मला वाटतं आपण 15 वचन वाचा. Also he said, Bring the veil that thou hast upon thee. तिचं रिवॉर्ड तिला मिळालेलं आहे. Ah, हा. हे तिचं रिडम्पशन आहे. नीट बघा. and hold it. And when she held it, he measured 6 measures of barley and laid it on her, and she went into the city. हालेलुया. बाबून काय झालेलं आहे? 6 युग. 6 युगामध्ये ब्राईट काय होती? अंधार युगामध्ये, अंधार काळामध्ये काय होतं? हा, चाचपड होती, स्तब्ध होती. परंतु 7वं युग जेव्हा आलं, जेव्हा प्रॉफिट आला, त्या काय झालं? वधूचं पुनर्स्थापना व्हायला लागली, वधूचा सुटका झाला, वधूला काय झालं? रिस्टोरेशन मिळालं. राईट. आणि मग बोआजाने सांगितलं तिला की अजून मी तुझा निकट कुटुंबी आहे, मला तुला सोडवण्याचा अधिकार आहे, परंतु अजून एक गोष्ट, अजून एक आहे, त्याला पहिला विचारूया. आपण पण बाबा तसेच होतो. आपला पण पहिला नवरा कोण होता? हे जग, ही सिस्टीम, जगातल्या गोष्टी, ह्याच्यामध्ये आपण बांधलेलो होतो. परंतु जेव्हा पवित्र रक्त आलो, त्या पवित्र रक्तातून आपल्याला प्रत्येकाला सुटकारा मिळाला, आपल्या प्रत्येकाला रिडम्पशन मिळालं. आणि आपण काय झालं? त्या सगळ्या गोष्टीतून आपण बंधमुक्त झालो आणि आपण रिस्टोर झालो. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की कसं बोआजाने काय केलेलं आहे. त्याने नाकारल्यानंतर बोआजाने काय केलं? रूथला आपलंसं केलेलं आहे. आणि पुढे आपण पाहतो की याच ब्लड स्ट्रीम मधून पुढे येशू ख्रिस्त जन्माला आलेला आहे. आमेन. का तुम्ही आनंदित आहात? Yes. आमेन. मी ते संपवतो. म्हणून ही आहे रूथची, म्हणजेच आपली गोष्ट. आमेन. Yes. Amen. कृपया आपण आपल्या जागेवर उभे राहूया. मी ब्रदर जॉनीला विनंती करेन की ते शेवटची प्रार्थना करतील. या ब्रदर.
प्रेज गॉड थँक यू जीसस हालेलुया हालेलुया. बाबा प्रभू परमेश्वरा तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू सर्वशक्तिमान असा प्रभू परमेश्वर, तो आपल्या लोकांची गरज जाणतोच बापा. बापा प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, तू महान असा प्रभू परमेश्वर आहे. ज्याप्रमाणे बापा बोआजाने रूथची गरज जाणलीस आणि बापा तिच्यासाठी बापा सर्व वेचण्याचं काम आसान केलंस, त्याचप्रमाणे बापा आज तू प्रभू परमेश्वरा आमची ही भूक जाणतोस, म्हणून बापा तू आम्हाला वचनाचं भांडार खोलून दिलेलं आहेस बापा. आमच्यासाठी बापा सगळ्या गोष्टी बापा तू विपलित करून ठेवलेल्या आहेत Thank बापा, you, Lord. जेणेकरून बापा आम्ही कोणत्याही गोष्टीसाठी बापा चाचपडत राहू नये बापा. ही गोष्ट आमच्याकडे नाही आहे असं सांगून आम्ही दुःखी होऊ नये. तर बापा सगळ्या गोष्टी तू आम्हाला अबंडंटली दिलेल्या आहेत बापा. Amen. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करीतो बापा प्रभू परमेश्वरा. आज पुन्हा एक वार बापा तू रूथचं नवीन अध्याय तू आमच्यासाठी ओपन केलास थँक्यू बापा. लॉर्ड. कशा प्रकारे बापा, ज्याप्रमाणे बापा मागे आम्ही बघितलेलं होतं की अब्राम देखील परराष्ट्रीय होता, रूथ देखील Yes, परराष्ट्रीय Lord. होती, आणि ह्या परराष्ट्रीय मधून बापा तू कसं काय बापा या धर्तीवर आलास बापा, आणि बापा ह्या परराष्ट्रीयसाठी बापा तू जीवन दिलंस बापा. तू वधूसाठी बापा त्यांना प्रथम प्राधान्य दिलंस. थँक्यू लॉर्ड. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती महिमा करतो बापा प्रभू परमेश्वरा. कशा प्रकारे बापा तू रूथविषयी बापा कळकळीचा बापा संदेश दिला की बापा तिला सर्व वेचू द्यावा, त्याच्यावर ओरडू नये, त्याच्यावर काहीच होऊ नये बापा प्रभू परमेश्वरा. हे या दुष्ट जगात बापा आज तू आमच्यावर ही मेहरबानी करत आहेस बापा. या थँक्यू लॉर्ड. जगात असताना बापा प्रभू परमेश्वरा Hallelujah. किती लोक बापा कनवाळू दयाळू बाबा आमच्यासाठी आहेत बापा, आणि ते आमचा मार्ग बापा सुखकर होत आहे बापा. किंबहुना आम्ही बापा कधीच गेलो असतो, कधीच ठेचतो गेलो असतो, परंतु ही तुझी केवळ दया आणि तुझी कृपा आहे बापा प्रभू परमेश्वरा की बापा ह्या जगातून बापा रीतसर बापा तू आम्हाला मार्ग काढून काढून तुझ्याकडे येण्यासाठी बापा सहाय्य पुरवतोस बापा. बापा Thank you, प्रभू Lord. परमेश्वरा तू जे आमचं सुटकाराचं ठिकाण आहेस बापा, त्या हालेलुया. तुझ्याजवळ आम्ही यावे बापा. बापा प्रभू परमेश्वरा आम्ही तुझी हीच इच्छा आहे की बापा आम्ही रूथच्या मार्गाप्रमाणे यावे बापा. येस लॉर्ड. हेल्प स्वतःला अस नम्र लॉर्ड. आणि लीन करावे बापा. येस लॉर्ड. बापा प्रभू परमेश्वरा मोठ्या मोठ्या गोष्टीची अपेक्षा न ठेवता बापा आम्ही एकदम स्वतःला रिक्त करून बापा त्याप्रमाणे ती बोआजाच्या पायाशी आली बापा. Yes, त्याप्रमाणे yes, बापा, Lord. केवळ आणि केवळ तू आमचा स्वामी आहेस येस बापा. आमेन. तू आमचा सोडवणार आहेस बापा. तू आमचा सर्व काही प्रोव्हायडर पुरवठा करणारा असं तू प्रभू परमेश्वर बापा. त्या तुझ्या चरणी आम्ही स्वतःला रिक्त करावे बापा अशी तुझी इच्छा आहे, म्हणून बापा आजचा हा सुंदरसा मेसेज बापा भाऊ नितीन कर्वे तू आम्हाला दिलास, Thank you, त्याबद्दल Lord. धन्यवाद देतो, तुझी Thank स्तुती you, महिमा Jesus. करतो बापा. अधिकाधिक बापा या वचनाचं आम्हाला प्रकटीकरण व्हावं बापा, आणि कशा प्रकारे बापा गिव्ह अस अवर डेली ब्रेड. आमेन. प्रभू परमेश्वरा हा अध्याय रोज तू आमच्यासाठी नवीन नवीन करत आहेस बापा, आणि एक एक गोष्ट देऊन बापा तू आम्हाला त्याप्रमाणे बापा शिकवत आहेस बापा. कशा प्रकारे बापा तू एक एक गोष्टी जोडत आहेस बापा, की जे फादरलेस आहेत, जे उपरे आहेत, आणि जे विधवा म्हणून आहेत बापा, अशा लोकांना तू कशा प्रकारे व्यवस्था करून दिलेली होती थँक्यू बापा. जीसस. आणि अशा लोकांना बापा तू जवळ आणण्यासाठी बापा कशा प्रकारे बापा सर्व वेचण्याचं काम दिलेलं होतं, आणि बापा त्यांच्यासाठी बापा तू मेसेज पुरवलेला आहे बापा. थँक्यू लॉर्ड. त्यांच्यासाठी तू वेळोवेळी खाद्य दिलेले आहेस बापा, जेणेकरून ते खाद्य घेऊन बापा हळूहळू हळूहळू तुझ्याकडे वाटचाल करावी बापा. येस कशा प्रकारे बापा ती रूथ बापा तिला जेव्हा चान्स होता की त्या जगात जायचं, इतर लोकांप्रमाणे श्रीमंत व्हायचं, इतर लोकांप्रमाणे बंगला बांधायचा, इतर लोकांप्रमाणे बापा तिच्याकडे ही परिस्थिती होती, ती जवान होती बापा, ती पुन्हा लग्न करू शकत होती, ती आपल्याच देशात होती, तिथे आपल्या आईवडिलांच्या सोबत आणि बापा Yes, Lord. मित्रमैत्रिणी सगळ्या असू येस शकतात येस बापा. लॉर्ड. परंतु बापा तिथे तिने जाण्याचं टाळलं बापा. येस लॉर्ड. केवळ आणि केवळ बापा तिच्या हृदयाला बापा तुझ्या नावाची चुटपुट लागलेली होती, येस हालेलुया. म्हणूनच बापा ह्या गोष्टी घडलेल्या बापा. आज बापा आमची देखील ही स्थिती आहे बापा. आमच्या समोर जग आहे, जगाच्या गोष्टी आहेत, सगळं काय आहे बापा, पण केवळ आणि केवळ बापा तू जो बवाज आहे त्या तुझी चुटपुट आमच्या हृदयाला लागली आहे येस लॉर्ड. बापा. येस लॉर्ड. त्या नवमीद्वारे बापा प्रभू परमेश्वरा तू आमच्या हृदयाला जी ती चुटपुट लावलेली आहे बापा प्रभू परमेश्वरा, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू लॉर्ड. म्हणूनच बापा आमच्या प्रॉफेटने आज आम्हाला सदैव सांगितलेलं आहे की इस्रायल इज द वर्ल्ड वॉच ऑफ द वॉच वर्ल्ड. आमेन. इस्रायलकडे सतत लक्ष पुरवा येस आणि लॉर्ड. इस्रायलसाठी प्रार्थना करा. इस्रायल बद्दल वाईट उद्गार काढू नका बापा प्रभू परमेश्वरा. आज कशा प्रकारे वधूचं आणि इस्रायलचं कनेक्शन आहे ह्या गोष्टी तू आज आम्हाला ओपन करून दाखवल्यास, त्याबद्दल तुला धन्यवाद धन्यवाद देतो. देतो. आणि थँक्यू आम्ही लॉर्ड. स्वतः सगळेजण तुझ्या हाती पडतो बापा. येस लॉर्ड. बापा या रूथचा बापा आम्ही अधिकाधिक अभ्यास करावा बापा, आणि बापा रूथचं जीवन आम्ही बापा अंगीकृत करावे बापा प्रभू परमेश्वरा, जेणेकरून तू जो आमचा बवास आहे, तो जो आमचा छुटकाराचं स्थान आहे बापा, हालेलुया. तो आमचा निकट कुटुंबी वरती आहेस. आहेस बापा, कुटुंबवरती आहेस बापा, त्या तुझ्याकडे येऊन बापा त्या गोष्टी आम्हाला मागता याव्यात.
म्हणून तू आमच्यावर विशेष दया कर बापा. Yes, प्रभू Lord. परमेश्वरा, भाऊ नितीन बद्दल तुला धन्यवाद देतो. Thank you, Lord. खरोखर बापा चांगल्या रीतीने बापा त्यांनी आमच्या समोर मेसेज प्रस्तुत केला, जेणेकरून बापा आम्हाला त्या ऋतूविषयी अधिकाधिक बापा माहिती मिळून बापा आम्हाला एक चांगला धडा मिळाला, चांगला अध्याय मिळाला. आम्ही त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. थँक्यू लॉर्ड. भावाला, भावाच्या बापा मिनिस्ट्रीला आणि भावाच्या कुटुंबाला तू आशीर्वादित कर. आमेन. इथून परतीत असताना बापा त्यांना बापा तुझ्या हाती सोपवितो. Yes, अनुग्रह Lord. कर. भाऊ स्टॅनली जे बापा जिथे कुठे गेलेले आहेत त्यांच्यावर देखील तुझे दया ठेव बापा, आणि त्यांच्या कुटुंबाला तू राख अशी तुझ्या प्रार्थना करीतो. आजच्या या संध्याकाळच्या सभेबद्दल तुला धन्यवाद देतो Thank you, बापा. Lord. माझ्या घराचा उपयोग करून घेतलास Thank you, त्याबद्दल Jesus. धन्यवाद देतो बापा प्रभू परमेश्वरा. आणि आम्ही सर्वजण तुझ्या हाती सोपवून Yes, पडून Lord. बापा तुझ्या येण्याच्या तयारीच्या बापा आम्ही वाट पाहावी आणि आम्हाला स्वतःला बापा तयार करावे, म्हणून तू आमच्यावर विशेष दया करून Yes, Lord. छोटीशी प्रार्थना विनंती तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, म्हणून ऐकू मान्य कर. Amen. Amen. Yes. I love Him. I love Him because He first loved me and purchased my salvation on Calvary tree. Amen.